मराठा आंदोलक मनोज जरांगे हे 20 तारखेला मुंबईकडे रवाना होतील। जरांगेंसाठी व्हॅनिटी व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे। मुंबईकडे येण्यासाठी जरांगेंची खास ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। सर्वसामान्य मराठ्यांसाठी काय सुविधा असा प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। मुंबईकडे प्रयाण करणाऱ्या मराठ्यांमध्ये आता चर्चा रंगू लागली आहे। याच संदर्भात आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। उद्या मनोज जरांगे पाटील आंतरवलीमधून मुंबई या ठिकाणी जाणार आहेत आंदोलनासाठी। मराठा आरक्षणाच्या मागणी घेऊन ते जे आहे ते मुंबईला जाणार आहेत। मात्र बीडच्या मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांना एक व्हॅनिटी व्हॅन तयार केलेली आहे। ज्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये अनेक सुविधा ज्या आहेत ते मराठा बांधवाकडून देण्यात आली आहेत। ही व्हॅनिटी व्हॅन सेपरेटली जरांगे पाटील यांच्या तब्येतीच्या दृष्टिकोनातून जे आहे ती त्यांना देण्यात आलेली आहे। कारण की 2 वेळेस आमरण उपोषण केल्यामुळे त्यांची तब्येत ठीक राहत नाही। त्यामुळे एकंदरीत आपण बघू शकतो की अशा पद्धतीची व्हॅन आहे। ह्याच्यामध्ये रेफ्रिजरेटर असन, त्याचबरोबर जेवण गरम करायच्या मशीन असतात, अशा वेगवेगळ्या सुविधा या व्हॅनिटी व्हॅन मध्ये आहेत। जरांगे पाटील चलून थकल्यानंतर त्यांना कुठे ना कुठे थोडासा आराम मिळावा यासाठी एसी देखील बसवलेला आहे, सोफा सेट आहे। यामध्ये जरांगे पाटलाला फ्रेश होण्यासाठी बघू शकतो साधनं आहेत। आणि बीडच्या मराठा बांधवांकडून ही जी व्हॅन आहे त्यांच्यासाठी देण्यात आलेली आहे। आपण जाणून घेऊ काय नेमका हेतू या व्हॅनच्या माध्यमातून जरांगे पाटील देण्याचा। जरांगे पाटील यांच्या सेवेत तुम्ही ही व्हॅन देत आहेत, काय उद्देश आहे आणि कशा पद्धतीच्या सुविधा व्हॅन मध्ये आहेत? ही व्हॅन आताच पुण्यावरनं 1 तासापूर्वीच बीडमध्ये दाखल झाली आणि ही व्हॅन आम्ही संध्याकाळपर्यंत सायंकाळी 5 पर्यंत आंतरवली सराटी येथे पाटलांच्या ताफ्यात त्यांच्या सोडसुपूर्द करणार आहोत। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।